नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद PWD WRD स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे आज तांत्रिक प्रश्न घेणार आहोत आपण टॉपिक वाईजनुसार. जे टॉपिक वाईज असतात त्याच्यानुसार आपण घेणार आहोत. आज आपला एक सर्वेचा प्रकार आहे थिओडोलाइट सर्वेचा, तर तो प्रकार आज आपण कंप्लीट करणार आहे मित्रांनो. आणि आज ज्यांचा PWDचा पेपर आहे मित्रांनो, त्यांना बेस्ट ऑफ लक मित्रांनो. चांगला पेपर सोडवा आणि आपल्या प्रश्न वगैरे कसे आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि किंवा व्हॉट्सॲपला किंवा टेलिग्रामला नक्की कळवा की प्रश्न कसे आले, जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की कशा पद्धतीचे ते प्रश्न विचारणार आहे. मराठी इंग्रजीमध्ये प्रमाण कसं ठेवतायत, अर्धे प्रश्न मराठी इंग्रजीमध्ये टाकतात काय, आज ते आपल्याला क्लिअर होऊन जाईल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, थिओडोलाइट इज यूज टू मेजर. थिओडोलाइटचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो? तर मित्रांनो, तुम्ही काय करा, व्हिडिओला पॉज करा. प्रश्न आला की पॉज करत जा. तुमचं काय उत्तर आहे ते देऊन बघा, आणि त्याच्यानंतर मी नेमका तुम्हाला तुमचा अभ्यास किती झालेला आहे कळेल. तर मित्रांनो, मी आता क्वेश्चन आणि आन्सर असं सांगणार आहे, कारण जास्त व्हिडिओची लेंथ वाढली की मग बघायला थोडंसं बोरिंग होतं. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आपला, थिओडोलाइट इज यूज टू मेजर. थिओडोलाइटचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं क्षैतिज कोन आणि अनुलंब कोन, म्हणजेच हॉरिझॉन्टल अँगल आणि व्हर्टिकल अँगल मोजण्यासाठी थिओडोलाइटचा वापर होतो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. मी बेसिक लेवलचे प्रश्न घेतलेले मित्रांनो, जेणेकरून जास्त तर काही हार्ड विचारणार नाही, पण जर आला या टॉपिकवरती प्रश्न तर आपण तयारी पाहिजे आपली. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. आणि जे नवीन असतील मित्रांनो, त्यांनी पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबून ठेवा, आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा तुमच्या काही. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. डॅश डॅश इज अ प्रिलिमिनरी इन्स्पेक्शन ऑफ द एरिया टू सर्वे इन थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. योग्य पर्यायासह रिक्त जागा भरा. डॅश डॅश थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंगमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी क्षेत्राची प्राथमिक तपासणी केली जाते. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, रेकग्नोसियन्स इज अ प्रिलिमिनरी इन्स्पेक्शन, म्हणजे प्राथमिक जे तपासणी असते ती रेकग्नोसियन्स करावं लागते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, द अप्पर प्लेट इज फिक्स टू. जी अप्पर प्लेट असते ती कुठं फिक्स केलेली असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, इनर स्पिंडलला. इनर स्पिंडलला अप्पर प्लेट ही फिक्स केलेली असते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. मित्रांनो, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो, तर चॅनलला अगोदर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा, आणि जे बेल आयकॉन असते त्यालासुद्धा क्लिक करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, ॲट विच अँगल इन अ ट्रान्झिट थिओडोलाइट द लाईन ऑफ साईट कॅन बी रिव्हर्सेड बाय रिव्हॉल्विंग द टेलिस्कोप. ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये कोणत्या कोनात दुर्बीण फिरवून दृष्टीची रेषा उलट केली जाऊ शकते? म्हणजे किती डिग्री आपल्याला त्याला फिरवावं लागेल? ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये किती डिग्री कोनात दुर्बीण फिरून जी लाईन ऑफ साईट असते, दृष्टीची रेषा असते, ती रिव्हॉल्विंग केली जाऊ शकते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, 180 डिग्री फिरवावं लागेल आपल्याला ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये दुर्बीणला. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, थिओडोलाइट वापरून क्षैतिज कोन मोजताना क्षैतिज वर्तुळातील रीडिंग कसे बदलावे? थिओडोलाइट वापरून क्षैतिज जे कोन मोजतात, तर क्षैतिज वर्तुळातील रीडिंग कसे बदलावे? थिओडोलाइट वापरून क्षैतिज कोन मोजताना क्षैतिज वर्तुळातील रीडिंग कसे बदलावे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, वरचा क्लॅम्प सैल केला जातो आणि खालचा क्लॅम्प घट्ट केला जातो, तेव्हा थिओडोलाइट वापरून क्षैतिज कोन मोजताना
क्षैतिज वरुडातील रीडिंग बदलल्या जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट द व्हर्टिकल ॲक्सिस इन अ हॉरिझॉन्टल प्लेन नोन ॲज. क्षैतिज समतलातील उभ्या अक्षाकडे दुर्बीण वळवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट द व्हर्टिकल ॲक्सिस इन अ हॉरिझॉन्टल प्लेन नोन ॲज. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, त्याला स्विंगिंग असं म्हणतो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इन ट्रान्झिट थिओडोलाइट द इंडेक्स फ्रेम ऑर टी शेप फ्रेम कन्सिस्टिंग ऑफ अ वर्टिकल लेग इज नोन ॲज. ट्रान्झिट थिओडोलाइटमध्ये इंडेक्स फ्रेम किंवा टी आकाराची फ्रेम ज्यामध्ये उभ्या पायांचा समावेश असतो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं, क्लिपिंग आर्म असं त्याला म्हटल्या जातं. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अ थिओडोलाइट इज कॉल्ड अ ट्रान्झिट थिओडोलाइट व्हेन इट्स टेलिस्कोप कॅन बी रिव्हॉल्वेड थ्रू अ कम्प्लीट रिव्हॉल्युशन अबाउट इट्स. थिओडोलाइटला ट्रान्झिट थिओडोलाइट असे म्हणतात जेव्हा त्याची दुर्बीण त्याच्याबद्दल पूर्णपणे फिरवली जाऊ शकते, त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन अ व्हर्टिकल प्लेन. लक्षात ठेवा, हॉरिझॉन्टल ॲक्सिस इन अ व्हर्टिकल प्लेन. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, थिओडोलाइट मेजर. थिओडोलाइट काय मोजतं नेमकं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं. एक मिनिट, तर इथे थोडं ऑप्शनचा प्रॉब्लेम झाला. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल मोजण्यासाठी थिओडोलाइटचा वापर होतो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द लाईन ऑफ साईट कॅन बी reversed by revolving the telescope through 180 degree in the vertical plane is known as. टेलिस्कोपमधून 180 अंश उभ्या समतल फिरवून दृष्टीची रेषा उलट करता येते, त्याला काय म्हणतात? थिओडोलाइट, नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट का ट्रान्झिट थिओडोलाइट का टेलिस्कोप? The line of sight can be reversed by revolving the telescope through 180 degree in the vertical plane is known as. टेलिस्कोपमधून 180 अंश उभ्या समतल फिरवून दृष्टीची रेषा उलट करता येते, त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, ट्रान्झिट थिओडोलाइट असं त्याला आपण म्हणतो. तर लक्षात ठेवा मित्रांनो. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. चॅनलला लाईक करा, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जिल्हा परिषदेची सुद्धा आता हॉल तिकीट आलेलं आहे मित्रांनो, सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. 23-24ला आता एक्झाम आहे. तर जिल्हा परिषदेचे टॉपिक वाईज जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा बघा, त्याच्या PDF मिळेल. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला या नंबरवरती हाय मेसेज पाठवायचा आहे. टेस्ट सिरीजच्या सुद्धा PDF हव्या असतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथं माहिती मिळून जाईल मित्रांनो. ते लक्षात घ्या मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ॲट विच अँगल इन अ ट्रान्झिट थिओडोलाइट द लाईन ऑफ साईट कॅन बी रिव्हर्सेड बाय रिव्हॉल्विंग द टेलिस्कोप. ट्रान्झिट थिओडोलाइटमधील दृष्टिरेषा कोणत्या कोनात दुर्बीण फिरवून उलट करता येते? मला वाटतं मित्रांनो हा प्रश्न पुन्हा झाला, थोडी दिलगिरी व्यक्त करतो. डबल प्रश्न दिसू शकतात मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले असू शकतात, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हा प्रश्न याच्या अगोदरसुद्धा झालेला आहे. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की ट्रान्झिट थिओडोलाइटमधील दृष्टिरेषा किती कोनात फिरवून किती डिग्रीमध्ये फिरवावं लागेल, त्याची जी दुर्बीण असते ती फिरवून उलट करता येते किंवा रिव्हॉल्व करता येते, रिव्हर्स करता येते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग व्हर्टिकल सर्कल टू द राईट ऑफ द ऑब्झर्वर इफ इट इज ओरिजिनली टू द लेफ्ट अँड व्हाईस वर्सा इज कॉल्ड. उभ्या वर्तुळाला निरीक्षकाच्या उजवीकडे आणण्याच्या प्रक्रियेला जर ते मूळतः डावीकडे आणि उलट असेल तर त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, चेंजिंग फेस असं त्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, अरेंज द ऑर्डर ऑफ परमनंट ॲडजस्टमेंट ऑफ थिओडोलाइट. थिओडोलाइटची जी परमनंट ॲडजस्टमेंट आहे त्याची आपल्याला हे सांगायचं आहे, अरेंजमेंट सांगायची कशी असते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. अगोदर प्लेट लेवल टेस्ट करावी लागते, हे करावं लागेल. त्याच्यानंतर क्रॉस हेअर रिंग टेस्ट, त्याच्यानंतर कॉलिमिनेशन इन एझिमेथ टेस्ट, त्याच्यानंतर स्पायर टेस्ट, आणि त्याच्यानंतर बबल ट्यूब ॲडजस्टमेंट टेस्ट, आणि नंतर व्हर्टिकल सर्कल टेस्ट. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, थिओडोलाइट वापरून क्षैतिज कोन मोजताना क्षैतिज वर्तुळावरील रीडिंग कसे बदलतात. तर मित्रांनो हा सुद्धा प्रश्न डबल झालेला आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो ए नंबरचा. वरचा क्लेम सेल केला जातो आणि खालचा क्लेम घट्ट केला जातो. सॉरी मित्रांनो, पुन्हा पुन्हा प्रश्न झालेले असतील तर थोडीशी गडबडमुळे झालं. ठीक आहे, याचा एक फायदाच होतो आपल्याला की पुन्हा तो प्रश्न वाचला जातो आणि हे होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग इज सुटेबल फॉर लोकेटिंग द डिटेल विच आर फार अवे फ्रॉम ट्रान्झिट स्टेशन. ट्रान्झिट स्टेशन पासून दूर असलेले तपशील शोधण्यासाठी खालीलपैकी कोणती थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग पद्धत योग्य आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. किमान 2 स्थानकांपासून बिंदूपर्यंतचे कोन मोजणे ही पद्धत आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज टू मेक द हॉरिझॉन्टल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द व्हर्टिकल ॲक्सिस. क्षैतिज अक्ष उभ्या अक्षाला लंब बनवण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी वापरली जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, स्पायर टेस्ट केल्या जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कशाच्या समायोजनासाठी स्पायर चाचणी वापरली जाते. आताच आपण बघितलं, स्पायर टेस्ट इज यूज्ड फॉर ॲडजस्टमेंट ऑफ. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या समायोजनासाठी ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला स्पायर टेस्ट वापरावी लागते. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायांमधून थिओडोलाइटची प्रमुख कार्य ओळखा. की हे क्षैतिज आणि अनुलंब दोन्ही कोन मोजण्यासाठी वापरले जाते. तापमान बदलामुळे होणारा विस्तार मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. हे पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूपासून उभ्या खोलीचे मोजमाप करण्यासाठी वापरले जाते. हे वाऱ्याच्या वेगातील बदलांमुळे होणारे बदल मोजण्यासाठी वापरले जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं. ए नंबरचं क्षैतिज आणि अनुलंब दोन्ही कोन मोजण्यासाठी वापरले जाते. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मोजण्यासाठी थिओडोलाइटचा वापर होतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. डॅश डॅश इज यूज टू मेजर हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. क्षैतिज आणि अनुलंब कोन मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगल मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो. कमेंट बॉक्समध्ये का सांगा. 2 प्रश्न मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारलेले आहे. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, इन थिओडोलाइट द ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ टेलिस्कोप इन द व्हर्टिकल प्लेन इंडिकेट. थिओडोलाइटमध्ये दुर्बिणीच्या स्टेशनचा उभा अनुलंब अक्ष काय दर्शवतो. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, हॉरिझॉन्टल ॲक्सिस आडवा अक्ष दुर्बिणीच्या रोटेशनचा उभा अनुलंब हॉरिझॉन्टल ॲक्सिस दर्शवतो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच साईज डायमीटर ऑफ थिओडोलाइट इज जनरली प्रिफर्ड फॉर ट्रँग्युलेशन वर्क. त्रिकोणी कार्यासाठी सामान्यतः थिओडोलाइटचा कोणता आकार किंवा व्यास पसंत केला जातो. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, 14 ते 25 सेंटीमीटरचा डायमीटर असणारा थिओडोलाइटचा आकार हा ट्रँग्युलेशन वर्कसाठी पसंत केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया.
मित्रांनो, इथपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप ऑफ अ थिओडोलाइट ओव्हर इट्स सपोर्टिंग ॲक्सेस थ्रू 180 डिग्री इन अ वर्टिकल प्लेन इज कॉल्ड. द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप ऑफ अ थिओडोलाइट ओव्हर इट्स सपोर्टिंग ॲक्सेस थ्रू 180 डिग्री अ वर्टिकल प्लेन इज कॉल्ड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, एनी वन ऑफ द अबोव. त्याला ट्रान्झिटिंग पण म्हणतात, रिव्हर्सिंग पण म्हणतात आणि प्लंजिंगसुद्धा म्हणतात. त्याच्यापैकी कोणतंही एक हे उत्तर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा की द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप ऑफ अ थिओडोलाइटवरचा तो टेलिस्कोप असतो, त्याला टर्निंग करण्याची जी प्रक्रिया असते 180 डिग्रीमध्ये उभ्या समतलमध्ये, तर त्याला ट्रान्झिटिंग पण म्हणतात, रिव्हर्सिंग पण म्हणतात आणि प्लंजिंग पण म्हणतात. तर एनी वन ऑफ द अबोव हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, थिओडोलाइटच्या कायमस्वरूपी समायोजनासाठी स्पायर चाचणी खालील कोणत्या गोष्टीसाठी केल्या जाते? स्पायर टेस्ट इज परमनंट ॲडजस्टमेंट ऑफ थिओडोलाइट फॉर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, ॲडजस्टमेंट ऑफ हॉरिझॉन्टल ॲक्सिससाठी स्पायर टेस्ट केल्या जाते मित्रांनो. मित्रांनो, मित्रांनो, थोडंसं माझ्याकडून पुन्हा प्रश्न झाले, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण आता पुन्हा करेक्शन करणं थोडंसं अवघड आहे, तर थोडं ॲडजस्टमेंट करा. पुन्हा प्रश्न व्हायचा फायदाच होतो, कारण ते प्रश्न आपल्या लक्षात राहून जातात, हे लक्षात घ्या. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. इन अ ट्रान्झिट थिओडोलाइट एनी इन्सिडेंटल एरर ड्यू टू इसेंट्रिसिटी ऑफ व्हर्नियर इज प्रिमिलिरली कॉन्ट्रॅक्टेड बाय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, रीडिंग बोथ द व्हर्नियर. दोन्ही व्हर्नियरचं वाचन हे इन अ ट्रान्झिट थिओडोलाइट एनी इन्सिडेंटल एरर, जर कोणती एखादा एरर आला ड्यू टू इसेंट्रिसिटी व्हर्नियर इज प्रिलिमिनरी कंडक्टेड बाय, त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही व्हर्नियरची रीडिंग करावं लागते. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, क्षैतिज समतलातील उभ्या अक्षावर दुर्बीण फिरवण्याची प्रक्रिया काय म्हणून ओळखली जाते? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ टर्निंग द टेलिस्कोप अबाउट द व्हर्टिकल ॲक्सिस इन अ हॉरिझॉन्टल प्लेन नोन ॲज. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे स्विंगिंग. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द हॉरिझॉन्टल सर्कल इन अ थिओडोलाइट इज ग्रॅज्युएटेड इन. जे हॉरिझॉन्टल सर्कल असतं थिओडोलाइटमध्ये, त्याच्यावरती काय कोरलेलं असतं किंवा कोणतंही दिलेलं असतं. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, द होल सर्कल सिस्टम फ्रॉम 0 to 360 डिग्री. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, थिओडोलाइट इज अन इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर टाइटनिंग द कॅपॅसिटन्ट हेडेड नट्स ऑफ लेवल ट्यूब, मेजरमेंट ऑफ व्हर्टिकल अँगल ओनली, मेजरमेंट ऑफ बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल, मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, मेजरमेंट ऑफ बोथ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगलचं मोजमाप करण्यासाठी थिओडोलाइट या इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जातो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, थिओडोलाइट ज्यामध्ये दुर्बिणीला उभ्या समतलात पूर्ण फिरवता येते त्याला काय म्हणतात? द थिओडोलाइट इन विच द टेलिस्कोप कॅन बी रिव्हॉल्वेड थ्रू अ कम्प्लीट रेव्होल्युशन इन अ व्हर्टिकल प्लेन इज कॉल्ड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, ट्रान्झिट थिओडोलाइट असं त्याला म्हणता येतं. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द लिस्ट काउंट ऑफ कॅपिटल थिओडोलाइट. द लिस्ट काउंट ऑफ ऑप्टिकल थिओडोलाइट. ऑप्टिकल थिओडोलाइटची सर्वात कमी गणना म्हणजे लिस्ट काउंट किती आहे ऑप्टिकल थिओडोलाइटचं? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं, 1 सेकंद एवढं लिस्ट काउंट आहे ऑप्टिकल थिओडोलाइटचं. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया.
नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हर्नियर थिओडोलाइट यूज व्हर्नियर्स विच हॅव अ लिस्ट काउंट डॅश डॅश ऑफ डॅश डॅश 2. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं 10 ते 20 एवढा व्हर्नियर थिओडोलाइटचा लिस्ट काउंट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, थिओडोलाइटचा आकार कशाद्वारे निर्दिष्ट केला जातो? साईज ऑफ अ थिओडोलाइट इज स्पेसिफाईड बाय. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं डायमीटर ऑफ लो प्लेट. तळाच्या प्लेटचा व्यास वरून थिओडोलाइटचा आकार निर्दिष्ट केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिम्पलेस्ट अँड इनएक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट. खालीलपैकी सर्वात सोपे आणि स्वस्त साधन कोणते आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं व्हर्नियर थिओडोलाइट हा सर्वात सोपे आणि इनएक्सपेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, सामान्य सर्वेक्षण आणि अभियांत्रिकी कार्यासाठी थिओडोलाइटचा कोणता आकार किंवा डायमीटर प्राधान्य दिलेले आहे? सामान्य सर्वेक्षण आणि अभियांत्रिकी कार्यासाठी थिओडोलाइटचा कोणता आकाराला किंवा डायमीटरला प्राधान्य दिलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 8 पासून ते 12 सेंटीमीटरपर्यंतचा जो थिओडोलाइट असतो सामान्य सर्वेक्षण आणि अभियांत्रिकी कार्यासाठी हा व्यास किंवा हा आकार प्राधान्य दिला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, हाऊ मेनी टाईप्स ऑफ थिओडोलाइट. थिओडोलाइटचे किती प्रकार पडतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 3 प्रकार पडतात. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, एकूण स्टेशनला जोडलेले इलेक्ट्रॉनिक डिजिटल थिओडोलाइट डॅश डॅश मोजण्यासाठी वापरले जाते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं क्षैतिज आणि अनुलंब कोन मोजण्यासाठी डिजिटल थिओडोलाइट हे एकूण स्टेशनला जोडलेले डिजिटल थिओडोलाइटचा वापर केला जातो क्षैतिज आणि अनुलंब कोन मोजण्यासाठी. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द थिओडोलाइट हुज लाईन ऑफ द साइट कॅन बी रिव्हर्स बाय रिव्हॉल्विंग द टेलिस्कोप थ्रू 180 डिग्री इन द वर्टिकल प्लेन इज कॉल्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं. हा प्रश्न खूप वेळ झाला मित्रांनो, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. माझी थोड्याशा चुका झाल्या. ठीक आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, क्षैतिज कोन मोजताना थिओडोलाइट फिरवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं घड्याळाच्या दिशेने मागील स्टेशन ते समोर स्टेशनपर्यंत थिओडोलाइट फिरवणे आवश्यक आहे क्षैतिज कोन मोजताना, हॉरिझॉन्टल अँगल मोजताना. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरीड आउट बाय 2 थिओडोलाइट मेथड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं खालीलपैकी कोणते 2 थिओडोलाइट पद्धतीने चालते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचं गोलाकार वक्र रेखाचित्र. सर्क्युलर कर्व रेंजिंगसाठी आपल्याला 2 थिओडोलाइट मेथडचा वापर करावा लागतो. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, ॲट विच अँगल इन अ ट्रान्झिट थिओडोलाइट इन द लाईन ऑफ साईट कॅन बी रिव्हर्स बाय रिव्हॉल्विंग द टेलिस्कोप. ट्रान्झिट थिओडोलाइटमधील कोणत्या कोनात दुर्बीण फिरवून दृष्टीची रेषा उलट केली जाऊ शकते? तर 180 डिग्रीपर्यंत मित्रांनो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, क्षैतिज आणि उभ्या कोनांची गणना करण्यासाठी खालीलपैकी सर्वात अचूक साधन कोणते आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचं थिओडोलाइट. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण थिओडोलाइट हा टॉपिक कंप्लीट केला. मित्रांनो सर्वप्रथम तुमची माफी मागतो की याच्या व्हिडिओमध्ये मी खूप प्रश्न डबल घेण्यात आलेले आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो.